नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री कोरे सध्या जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम या पदावरती कार्यरत आहे. तर माझी मूळची पोस्टिंग डेप्युटी कलेक्टर आहे. तर सध्या जे राज्यसेवेचे इंटरव्ह्यू सुरू आहेत, तर त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी या पदाची कामं मी या शॉर्ट व्हिडिओमध्ये ब्रीफमध्ये सांगणार आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकारी हे जे पद आहे, तर हे जिल्ह्यातील पुरवठा विभागाचं सर्वोच्च पद आहे जिल्हाधिकारी यांच्यानंतरचं. तर पुरवठा विभाग हा मेनली खालील कायद्यांवरती काम करतो. सगळ्यात महत्त्वाचा कायदा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013. तर आपल्याला माहिती आहे की भारत हे वेलफेअर स्टेट म्हणजेच आपण मायबाप सरकार म्हणतो. तर मायबाप सरकार म्हणजे काय, तर आपल्या लेकरांची किंवा आपल्या मुलांची जशी आईवडील काळजी घेतात, पेरेंट जशी काळजी घेतात, तर तसं हे सरकार काळजी घेतं. सगळ्यात महत्त्वाचा त्याचा भाग म्हणजे जेवणाचं जी बेसिक नीड आहे, अन्नधान्याची नीड, तर ते हे सरकार भागवतं. तर PDS प्रणाली जी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, स्वातंत्र्यानंतरच सगळ्यात पहिल्यांदा उचललेलं हे पाऊल होतं, जे की PDS प्रणाली. तर सगळ्यात पहिल्यांदा मी नागरी आणि अन्न पुरवठा विभागाच्या स्थापनेचं सांगते. आपण MPSCच्या तयारीमध्ये इतर सर्व विभागांच्या स्थापनेचा अभ्यास करत असतो किंवा आपल्या ते कुठेतरी नजरेत येतं. तर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची जी स्थापना आहे, तर एकदम सुरुवातीला दुसरं महायुद्ध जेव्हा झालं, तर त्यावेळेस अन्न आणि धान्याचा खूप जास्त तुटवडा होता. तर तेव्हापासूनच म्हणजे जवळपास 45 पर्यंत दुसरं महायुद्ध चाललं. तर 1942 पासूनच या हालचाली सुरू झाल्या होत्या की हे डिपार्टमेंट स्थापन करावं. पण त्याच्यानंतर जसा भारत स्वतंत्र झाला, 1951-52 कृषी विभाग, तर त्याच्याकडे हा विभाग अन्न आणि धान्याचा देण्याचा विचार सुरू झाला. पण सरतेशेवटी आपल्याला माहिती आहे PDS प्रणालीची सुरुवात 1957ची, म्हणजेच 1957ला पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम प्रणाली ही सुरू झाली की लोकांना मोफत किंवा वाजवी दरामध्ये धान्य देण्याची जी सुरुवात होती ती 1957ची होती. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे देखील यातलं एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना आहे 1965ची. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्याची देशभरामध्ये विविध ठिकाणी गोदामे असतात. कशासाठी, तर धान्याच्या साठवणुकीसाठी. तर हे देखील PDS प्रणाली सुरू करणे आणि ती सुरळीत ठेवण्यामागच्या धोरणापैकी हा एक भाग होता. आणि शेवटी 1983मध्ये स्वतंत्ररित्या अन्न आणि नागरी पुरवठा विभाग हा सुरू झाला. पण सध्या अन्न आणि नागरी पुरवठाकडे वजन आणि मापे हा देखील या विभागाचाच पार्ट आहे. म्हणजे सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आहे, तर त्याच्याकडची कामं महत्त्वाची विभागाची मंत्रालय लेवलवरचा जो विभाग आहे, त्याचे राज्यभरामध्ये कुठल्या कुठल्या विभागांवरती नियंत्रण असतं, तर ते लक्षात ठेवायचं. पहिलं म्हणजे अन्न आणि धान्य वितरण, जे की जिल्ह्याला डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिस आणि तालुक्याला त्यांचे ऑफिसेस असतात. दुसरं म्हणजे वजन आणि मापे म्हणजे वैधशास्त्र विभाग असतो, तो देखील अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अंडर येतो. ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अन्नधान्य हे वितरण करणं, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ते प्रॉपर वजन त्याचं करून, प्रॉपर त्याचं वेट करून मग देणं. तर त्याच्यासाठी वजन आणि मापे हा विभाग देखील या विभागाच्या आतच आहे. तिसरं म्हणजे नागरी कन्झ्युमर अफेअर्स. तर आपल्याला माहिती आहे जागो ग्राहक जागो हे वाक्य आपण ऐकलेलं असतं. इव्हन MPSCच्या मेन्समध्ये पण ग्राहक संरक्षण कायदा, जो की आत्ता रिसेंटली 2019चा त्याच्यामध्ये नवीन कायदा चाललेला आहे तो, राईट, 2019चा कायदा आहे ना तो, अमेंडमेंट. तर तो कायदा, त्या कायद्याची अंमलबजावणी, ग्राहक मंच, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, अशा ज्या त्या कायद्यातल्या तरतुदी आहेत, त्या देखील अन्न आणि नागरी पुरवठा विभाग ह्याच्यामध्येच येतात. तर मी आता DSO या पदाची प्रॉपर माहिती सांगते. तर डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर हा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी असतो. आणि इथं सध्या महाराष्ट्रामध्ये या पदावरती DSO या पदावरती प्रॉपर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची पदं देखील कार्यरत आहेत. म्हणजे 1995ला ज्यांची फूड सप्लाय इन्स्पेक्टर म्हणजेच अव्वल कारकून दर्जाची
विभागीय लेवलवरती भरती झाली होती नागपूर विभागामध्ये. तर त्या भरतीमधील ज्यांची भरती झाली होती त्यांचं देखील प्रमोशन होऊन आत्ता ते काही ठिकाणी DSO या पदावरती मूळ अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची अधिकारी तिथं कार्यरत आहेत. आणि जिथं ही पदं रिक्त आहेत तिथं उपजिल्हाधिकारी यांना प्रतिनियुक्तीवरती म्हणण्यापेक्षा तिथं त्यांची नियुक्ती केली जाते. तर तसं माझं सध्या वाशिमचं पद आहे. तर माझ्याकडची कामं मी शॉर्टमध्ये सांगते. PDS प्रणालीचं नियंत्रण, FCIकडून धान्य घेणं, ते आपले जे रास्तभाव दुकानं असतात, रेशन दुकानं माझ्या जिल्ह्यामध्ये 772 आहेत. तर 772 दुकानांमध्ये FCIकडून घेतलेलं धान्य तिथे पोहोचवणं हे महत्त्वाचं काम आहे. आणि या कामाशी रिलेटेड ज्या इतर बाबी आहेत तर त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं, त्यांचं प्लॅनिंग करणं हे काम येतं. महत्त्वाचं काम आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना, टार्गेटेड लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानांमधून विहित धान्य प्रोव्हाइड करणं. त्याच्यासाठी FCIकडून धान्य विकत घेणं किंवा फ्रीमध्ये असेल तर ते तसं धान्य घेणं, त्यांना मागणी कळवून ते धान्य तालुक्याच्या गोदामांमध्ये साठवणं, तालुक्याच्या गोदामांमधून ते धान्य दुकानांपर्यंत पोहोचवणं. तर याच्यासाठी कुठल्या गोष्टी लागतील? पहिलं म्हणजे वाहतूक. तर वाहतूक एक माझ्याकडं टेबल असतो. एक वाहतूक कंत्राटदाराची हे केलेली असते, नियुक्ती केलेली असते. महाराष्ट्र एवढं एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र शासन कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेसमध्ये 2 प्रकारची कामं हे करून घेतं. पहिलं म्हणजे वाहतूक. कुठलीही वाहतूक असेल, ती पुरवठा विभागातील वाहतूक असेल, धान्याची वाहतूक असेल, केरोसिन जेव्हा होतं केरोसिनची वाहतूक असेल, किंवा जे आपलं हे असतं अंगणवाडीचं धान्य असेल त्याची वाहतूक असेल, तर ह्याला प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरकडून वाहतूक प्रोव्हाइड करून घेणं. कारण आपली तेवढी यंत्रणा वाहतुकीची नाही आहे, तेवढ्या गाड्या आपल्या उपलब्ध नसतात, तेवढं मनुष्यबळ ड्रायव्हर वगैरे ते नसल्यामुळं ते आपण कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेसमधून घेतो. आणि दुसरं म्हणजे आउटसोर्सिंगद्वारा मनुष्यबळ हमाल असतात इलेक्शनमध्ये लागणारे, तर ते या 2 गोष्टी आपण कॉन्ट्रॅक्च्युअल महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेसमधून आपल्याला प्रोव्हाइड करून देतं. तर ही जी PDS प्रणालीतली धान्याची वाहतूक आहे याच्यासाठी माझ्याकडे वाहतूक एक टेबल असतो की वाहतूक कंत्राटदार असतो, त्याची वाहनं असतात, त्याच्यावरती देखील नियंत्रण ॲग्रीमेंटद्वारा आणि GRद्वारा केलं जातं. आणि दुसरं म्हणजे ही धान्याची वाहतूक करण्यासाठी महत्त्वाची गरज असते ती हमालांची. त्यामुळं हे हमाल असतात. माथाडी मंडळ म्हणून हमालांची एक संस्था आहे, तर ती मला हमाल प्रोव्हाइड करते. म्हणून जे धान्य उतरवून गोदामांमध्ये थप्प्या रचल्या जातात आणि त्या थप्प्यांवरून उतरवून ते दुकानांपर्यंत वाटप केलं जातं. तर याच्यासाठी जी हमालांची गरज असते तर ती हमाल संस्थेची नियुक्ती करणं, त्या हमालांवरती देखरेख ठेवणं, ते हमाल प्रॉपर काम करत आहेत किंवा नाहीत याबद्दल त्यांना सूचना देणं, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं देयक अदा करणं. तर याच्यासाठी हमाल संस्था किंवा माथाडी मंडळासोबत एखादं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं आणि त्या कॉन्ट्रॅक्टनुसार दर निश्चित केले जातात, त्यांचे महागाई भत्ते वगैरे निश्चित केले जातात. मिनिमम वेजेस जे असतात रोजगार हमी कायदा किंवा मिनिमम वेजेस ॲक्टनुसार, तर त्याच्यापेक्षा जास्त ते दर निश्चित केले जातात आणि त्याच्यानुसार हे हमाली देयक दिलं जातं. ही 2 महत्त्वाची कामं अनुषंगिक PDS प्रणालीच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची कामं असतात. चौथं महत्त्वाचं काम, रेशन दुकानं हे शासनाचे प्रतिनिधी आहेत जे की लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचवतात. तर त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं हे पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं महत्त्वाचं काम आहे. तर रेशन दुकानांसाठी माझ्याकडे एक अन्न हा एक कर्तव्य सूचीमधील हा एक टेबल आहे. तर त्यांच्यामार्फत सर्व रेशन दुकानांवरती नियंत्रण ठेवलं जातं. रेशन दुकानांच्या विहित रोस्टरनुसार तपासण्या होतात. तालुक्यांच्या गोदामांमध्ये जिथं धान्य साठवलं जातं तिथल्याही तपासण्या होतात. त्या तपासण्यानुसार त्यांची सुनावणी घेणं, जर काही अपहार किंवा काही चुका असतील तर त्याच्यावरती त्यांना विहित शिक्षा किंवा ताकीद देणं ही कामं DSO करतो, म्हणजेच उपजिल्हाधिकारी ॲज अ DSO इथं करतो. हे महत्त्वाचं झालं. आता मी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेबद्दल एक शॉर्टमध्ये माहिती सांगते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013चा कायदा आहे. तर याच्या अंतर्गत 2 योजना आहेत. पहिली अंत्योदय अन्न योजना
महत्त्वाची आहे. आणि दुसरी आहे प्राधान्य कुटुंब योजना. तर अंत्योदय अन्न योजना शासनाने जी BPL म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील यादी जी प्रसिद्ध केलेली होती, जवळपास 10 ते 15 वर्षांपूर्वी ती यादी प्रसिद्ध केलेली होती. तर त्या यादीतील जे लाभार्थी आहेत किंवा रिसेंटली कुठली यादी प्रसिद्ध नव्हती, त्यामुळं नव्याने स्थानिक स्वराज्य संस्था एक पत्र देतात, डिक्लेरेशन देतात की सदरची व्यक्ती ही दारिद्र्य रेषेखाली मोडते. तर त्यानुसार किंवा इतर निकषात ती व्यक्ती जर बसत असेल तर त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ घेता येतो. म्हणजेच रेशन कार्डाचे जे 3 प्रकार आपण म्हणतो, पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि पांढरं रेशन कार्ड. तर त्यातलं जे पिवळं रेशन कार्ड आहे ते म्हणजे अंत्योदय अन्न योजनेचं, जे की BPL एका सामान्य भाषेमध्ये आपण म्हणतो की BPLचं कार्ड आहे ते. तर BPL हे मोडतात अंत्योदय अन्न योजनेमध्ये. तर त्यांना प्रति कुटुंब 35 किलो धान्य मिळतं. आणि जे प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये मोडतात तर त्यांना मिळतं प्रति लाभार्थी 5 किलो. याचा अर्थ एका कुटुंबामध्ये जर 5 माणसं आहेत तर अंत्योदयमध्ये त्या 5 माणसांना मिळून म्हणजेच त्या कुटुंबाला मिळून मिळतं 35 किलो धान्य. आणि सध्याचं क्वांटम चेंज होतं. दरही शासन दरवर्षी डिक्लेअर करतं. 1 जानेवारी 2023 पासून अंत्योदय अन्न आणि प्राधान्य या दोन्ही योजनांसाठी फक्त धान्य हे फ्री आहे. धान्य म्हणजेच गहू आणि तांदूळ. 1 जानेवारी 23 ते 31 डिसेंबर 23 पर्यंत हे धान्य फ्री म्हणून डिक्लेअर केलेलं आहे केंद्र शासनाने. एक गोष्ट लक्षात ठेवायची, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा ह्याच्या अंतर्गतच्या ज्या 2 योजना आहेत त्या आहेत केंद्र शासनाच्या योजना. त्यामुळं केंद्र शासन वेळोवेळी राज्य शासनाला याबाबतीत सूचना देत असतं. तर हे धान्य फ्री आहे. आणि आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये अजून आपल्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांनी घोषणा केलेली आहे की पुढील 5 वर्षासाठी हे धान्य फ्री राहील. तर सध्या आपण या 2 योजनांसाठी फक्त 0 रुपयांमध्ये त्यांना धान्य देतो. धान्य म्हणजेच गहू आणि तांदूळ. पण अंत्योदय अन्न योजनेसाठी प्रति कुटुंब 1 किलो साखर पण मिळते. तर ती साखरेसाठी मात्र त्यांना 20 रुपये द्यावे लागतात. याचा अर्थ एवढंच लक्षात ठेवायचं, अंत्योदय अन्न योजनेमध्ये गहू, तांदूळ, साखर प्रति 35 किलो आणि साखर 1 किलो मिळते. प्राधान्य कुटुंबासाठी फक्त 5 किलो धान्य मिळतं, साखर मिळत नाही. गहू आणि तांदूळ, सध्या गहू आणि तांदूळ हे 2च धान्य मिळतात. याचा क्वांटम चेंज होतो, हा काही फिक्स नाही. वाशिम जिल्ह्यामध्ये 25 किलो तांदूळ, 10 किलो गहू मिळतो आणि 4 किलो तांदूळ, 1 किलो गहू मिळतो. तेच इतर जिल्ह्यांमध्ये 3 किलो तांदूळ, 2 किलो गहू. हे डिपेंड करतं, शासन स्तरावरील हा निर्णय आहे. याला नियतन म्हणतात. तर हे नियतन व्हॅरी होतं, म्हणजे क्वांटम जो आहे रेशो गहू आणि तांदळाचा तो व्हॅरी होतो. फक्त जे टोटल प्रमाण आहे 35 किलो अंत्योदयसाठी, 5 किलो ह्याच्यासाठी ते सेम राहतं. ह्या 2 योजना केंद्र शासनाच्या आहेत. तिसरी एक योजना आहे महाराष्ट्र. माहिती आपल्याला महाराष्ट्रातील 14 जिल्हे हे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत. तर त्या कुटुंबियांसाठी APL अबाऊ पॉवर्टी लाईन शेतकरी कार्ड ही योजना होती. त्याला आधी धान्य मिळायचं, PHH सारखं केशरी कार्ड त्यांना होतं. आणि आता ती DBT स्कीम सुरू केलेली आहे. म्हणजे त्या लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 150 रुपये प्रतिमाह याप्रमाणे आपण त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करतो. शासनाची एक PFMS प्रणाली आहे, त्याच्याविषयी प्रश्न विचारणं अपेक्षित नाही आहे. पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतो. तर त्याच्यानुसार डायरेक्ट लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जातात. आधीही त्यांच्याच अकाउंटमध्ये जात होते, पण मेडिएटर म्हणजे बँक. पण आता डायरेक्टली PFMS प्रणालीनुसार त्यांचं नाव एनरोल करून डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये जातात. आमच्या दुकानदारांचे पैसे देखील आम्ही तसेच पाठवतो. तर या महत्त्वाच्या योजना आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम. DSOचं अत्यंत महत्त्वाचं काम, रेशन दुकानांशी रिलेटेड सगळी कामं. आता रेशन दुकानदार तो धान्य वाटप करतो.
म्हणजे त्याला काहीतरी कमिशन मिळायला पाहिजे, कमिशन या बेसिसवरती तो काम करत असतो. तर त्याची मार्जिन असतं. नाही, मी हे धान्याशी रिलेटेड आहेत. बाकीच्या योजना ह्या गॅस किंवा इतरांशी रिलेटेड आहे. अन्नपूर्णा योजना आता कुठंच नाही आहे कार्यरत, ती बंद आहे. तर एक महत्त्वाचा विषय अजून कामांमध्ये लक्षात घ्या, रेशन दुकानदार हे मार्जिन बेसिसवरती काम करतात. मार्जिन म्हणजे कमिशन. तर प्रति क्विंटल त्यांना 150 रुपये मिळतात. 150 रुपये प्रति क्विंटल. तर त्यांचं जे पेमेंट आहे तर ते पेमेंट देखील DSO करतो. म्हणजे तुम्ही हे सगळी कामं आहेत, म्हणजे रेशन दुकानांवरचं पूर्ण नियंत्रण वगैरे. तर पुरवठा विभागाचं सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की पुरवठा विभागाची आस्थापना ही जिल्ह्यातली दुसरी मोठी आस्थापना आहे RDC यांच्या नंतरची. त्यामुळे DSO हे अत्यंत मानाचं, अत्यंत रिस्पेक्टचं आणि अत्यंत महत्त्वाचं पद आहे. कारण जवळपास जिल्ह्यातील सर्व गरजू लोकांच्या पोटापाण्याचं DSO पाहतो. आणि मानाचं हे पद आहेच ॲक्च्युली. आणि जबाबदारीचं पद आहे. इतरांचा आणि सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होणारं पद आहे, डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे. लोक म्हणतात पाठीवर मारा, पोटावर मारू नका. तर हे ते पद आहे. त्यामुळं जबाबदारी ही बऱ्यापैकी निश्चितच केली जाते. तर हां, DSOच्या आस्थापनेचं मी सांगत होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये DSO कार्यालय असतं किंवा त्यांच्याशी ॲफिलिएटेड असतं. जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली DSO काम करत असतात. तर DSOंची कामं मी तुम्हाला आत्ता सांगितली थोडक्यात. ही योजना आहे, वाहतूक आहे, हमाली देयक आहे, उज्ज्वला योजना, प्राईम मिनिस्टर उज्ज्वला योजना आपल्याला माहिती आहे की टार्गेटेड बेनिफिशरीजना स्वस्तामध्ये गॅस कनेक्शन हे दिलं जातं. ह्याच्या मागचे हेतू आपल्याला माहिती आहेत. पॉवर्टी कमी करणं, दुसरं म्हणजे क्लायमेट चेंज. जिथं चूल किंवा इंधन, लाकूड गोवऱ्या ज्या प्रकारे जास्त कार्बन क्रेडिट्स किंवा जास्त कार्बन इमिशन करणारं इंधन ह्यांचा वापर कमी व्हावा यासाठी स्वस्तामध्ये अगदी मला वाटते फ्रीमध्येच दिलं जातं. फ्रीमध्ये दिलं जातं आणि नंतर सबसिडाईज रेटमध्ये गॅस सिलेंडर दिलं जातं. तर सध्या एका वर्षापर्यंत ते योजनेची एनरोलमेंट कमी होती. ते आत्ता गेल्या महिन्यामध्ये केंद्र सरकारचं अजून 75 लाख गॅस जोडणीबाबतचे निर्देश आलेले आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना LPG गॅस कनेक्शनसाठी आहे. आपल्याला माहिती आहे LPGच्या 3 महत्त्वाच्या कंपन्या आहेत ज्यांचे पेट्रोल पंप पण असतात. हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत गॅस, तिसरं म्हणजे इंडेन. तर या 3 कंपन्या असतात. चौथी पण अदर रिजनल बेसिसवरती, पण देश पातळीवरच्या 3 महत्त्वाच्या कंपन्या आहेत. पण याचं बऱ्यापैकी नियंत्रण त्या कंपन्या त्यांचे निकष असतात, त्यांचे सेल्स एरिया मॅनेजर असतात आणि त्यांच्या सेल्स गाईडलाईन्स असतात. त्यामुळं जिल्ह्यातील LPG गॅस, पेट्रोल पंप यांच्या तपासण्या हे देखील DSOंचं काम आहे. म्हणजेच आता महत्त्वाचे 2 मी तुम्हाला सांगितले योजना. तिसरा एक कायदा, इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट. हा कायदा इतका महत्त्वाचा आहे की या कायद्यामुळे DSO ह्याला खूप जास्त पॉवर्स मिळतात. इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट आपल्याला माहिती आहे. महागाई हा चॅप्टर आपण मेन्समध्ये वाचलेला असतो. आणि महागाईचं एक कारण असतं बफर स्टॉक. अन्नधान्य महागाईचं एक कारण असतं बफर स्टॉक करून ठेवणं. तर याच्यावरतीच अगदी नियंत्रण ठेवणं म्हणजे DSOचं काम आहे इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट अंतर्गत. या ॲक्ट अंतर्गत काही कमोडिटीज, काही वस्तू या इसेन्शियल म्हणजेच अत्यावश्यक म्हणून डिक्लेअर केलेल्या आहेत. 1955चा कायदा आहे. ह्याच्यामध्ये वेळोवेळी कंट्रोल ऑर्डर्स आहेत. शुगर कंट्रोल ऑर्डर आहे, गव्हाची कंट्रोल ऑर्डर म्हणजे निर्बंध आदेश. तर त्या कंट्रोल ऑर्डरनुसार केंद्र शासनाची असते, त्याच्यावरती राज्य शासन कंट्रोल ऑर्डर निश्चित करतं. त्याच्यामध्ये निर्बंध निश्चित केले जातात. म्हणजेच गव्हाच्या कंट्रोल ऑर्डरमध्ये तुम्ही दर निश्चिती नाही होत, निर्बंध, साठा निर्बंध, की एखादा किरकोळ व्यापारी किती साठा ठेवू शकतो. दर निश्चित व्हायची. बरोबर. आता असं होतं की किरकोळ डीलर असेल, किरकोळ व्यापारी असेल तर तो किती साठा ठेवू शकतो संबंधित कमोडिटीचा.
आणि होलसेल असेल तर तो किती ठेवू शकतो. तर ह्याचं एका पोर्टलवरती त्यांना ते स्वतःचं हे रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी तिथं नियंत्रण ठेवतात. तर जिल्ह्याची आस्थापना असते. तर ह्याची हायरार्की मी तुम्हाला सांगते. DSO, त्याच्याखाली ADSO असतो जो तहसीलदार दर्जाचा अधिकारी असतो. तिसरं म्हणजे माझ्याकडे सहाय्यक लेखाधिकारी असतात. पुरवठा विभागामध्ये मोठमोठ्या प्रकारचे मोठमोठे पेमेंट करावे लागतात आणि वित्तीय बाबींवरती नियंत्रण ठेवावं लागतं. त्यामुळं वित्त विभागाचा एक अकाउंट ऑफिसर आम्हाला पद असतं. ते सगळे अकाउंट्स बघतात आणि त्याच्याखाली नायब तहसीलदार, नंतर FSI, इथे ज्युनियर क्लर्कला फूड सप्लाय इन्स्पेक्टर म्हणलं जातं कारण नावात इन्स्पेक्टर असल्यामुळं वेगवेगळ्या तपासण्या ते करू शकतात. सिनियर क्लर्कसारखं, अव्वल कारकून सिनियर क्लर्कसारखं ते पद असतं. मुख्य लिपिक आपण मराठीत त्याला म्हणतो, मुली. त्याच्याखाली असतं कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क पद. आणि तालुका लेवलला तहसीलदार हे पुरवठा विभागाचे प्रमुख असतात. तालुक्याला गोदाम असतं जिथून दुकानांमध्ये जातं धान्य. FCI टू तालुका गोदाम ते दुकानांमध्ये. आता थेट वाहतूक आहे की वाहतुकीचे टप्पे कमी व्हावेत, लवकरात लवकर दुकानांमध्ये धान्य पोहोचावं, वेळ पैसा ह्यांची बचत व्हावी यासाठी थेट वाहतूक पण काही ठिकाणी सुरू असते. शहरी भागांमध्ये आहे आमच्या इथं की डायरेक्ट FCI ते दुकान, शहरी दुकानं अशी ती वाहतूक आहे. तालुका गोदामांमध्ये ठेवायची आवश्यकता नाही. ह्याच्यामुळं वेळेची बचत होते. गोदामांमध्ये पूर्वी खूप अपहार व्हायचे, त्याच्यापासून देखील बचत होते आणि डायरेक्ट दुकानांमध्ये कमी वेळेमध्ये धान्य, विहित वेळेमध्ये लाभार्थ्यांना धान्य मिळतं. तर तालुक्याचं मी सांगत होते. तहसीलदार हे पुरवठा विभागाचे प्रमुख असतात. त्यांच्या अंडर IO असतात, नायब तहसीलदार लेवलचे किंवा FSI टू प्रमोशन झालेले असतात मूळ पुरवठा विभागाचे. त्याच्याखाली फूड सप्लाय इन्स्पेक्टर, ज्युनियर क्लर्क अशी आस्थापना आहे. तर ह्यांचं काम आहे रेशन दुकानांना महिना पासिंग करणं, धान्याचे पासिंग करणं, परमिट्स देणं. परमिट्स म्हणजे की गोदामांमधून किती धान्य पर्टिक्युलर दुकानात गेलं पाहिजे, तर ह्याचे परमिट्स बनवतात. परमिट्स म्हणजे पावत्या बनवतात आणि त्या पावत्यानुसार गोदामपाल ते तसं त्यानुसार धान्य हे तालुक्यातील रास्तभाव दुकानांना देतो. रेकॉर्ड किपिंग हा पुरवठा विभागाचा अत्यंत महत्त्वाचं काम आहे. धान्याचं रेकॉर्ड हे जुळलंच पाहिजे. ह्याच्यामध्ये विविध हे असतात, पत्रके असतात. एवढं डिटेलमध्ये काही आवश्यकता नाही आहे. साठा लेखा असतो, तपासण्या त्याच्यावरतीच होतात की रेकॉर्ड तपासलं जातं. आता ऑनलाईन AEPDS प्रणाली आहे पुरवठा विभागाची. हे खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येक ठिकाणी आपण बघतो E-गव्हर्नन्स आहे. गव्हर्नन्सचं महत्त्वाचा हेतू आहे ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, पब्लिक सेंट्रिक गव्हर्नन्स. हे शब्द आपण वाचलेले असतात अभ्यास करताना. पीपल सेंट्रिक गव्हर्नमेंट, रिस्पॉन्सिबिलिटी, इफिशियन्सी, काय म्हणतात, अकाउंटेबिलिटी, परत रिस्पॉन्सिव्हनेस. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक गव्हर्नन्समध्ये, तसंच पुरवठ्याच्या गव्हर्नन्समध्ये पण आणण्यासाठी डिजिटायझेशन ऑफ द PDS प्रणाली हे करण्यात आलेलं आहे. AEPDS, आधार एनेबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही एक प्रणाली आहे. आणि या प्रणालीमध्ये सगळे रेशन कार्ड, RCMS सिस्टीम म्हणतो आपण, रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम, ह्याच्यानुसार ऑनलाईन केलं जातं. AEPDS प्रणालीवरती तुम्ही जर आत्ता देखील महाराष्ट्र राज्य AEPDS टाकलं नेटवरती तरी तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या रेशन कार्डांची माहिती येते. आणि कुठलं एक जिल्हा सिलेक्ट केला, वाशिम जिल्ह्यातील एकूण कार्ड्स 2,72,000 एकूण माझ्याकडे रेशन कार्ड आहेत ज्यांना धान्य दिलं जातं. हे चेंज होत राहतं रोज ह्याच्यानुसार. तर हे ऑनलाईन झालेलं आहे रेशन कार्डचं. रेशन कार्ड ऑनलाईन केल्याशिवाय, आधार थंब रजिस्टर केल्याशिवाय कोणालाही धान्य मिळत नाही. त्यामुळं पुरवठा विभागात पारदर्शकता ही मोठ्या प्रमाणात आणली गेलेली आहे की एखाद्या लाभार्थ्याचा थंब दिल्याशिवाय तो त्याचं धान्य घेऊ शकत नाही. माझं कार्ड असेल, माझं रेशन कार्ड असेल, माझा थंब नसेल किंवा माझ्या फॅमिलीतल्या कोणाचा त्याच्या आधार तिथं थंब एनरोल केला नसेल तर माझं धान्य मिळू शकत नाही. दुकानदार त्या नावावरती धान्य वाटप करून स्वतः ते धान्य घेऊन यासारखे जे आधी अपहार व्हायचे तर तसे आता होऊ शकत नाहीत. त्यामुळे डिजिटायझेशन हे पुरवठा विभागाचं झालेलं आहे. हे अजूनही जास्त प्रमाणात होत आहे. रेशन कार्डचं झालं आहे, आता आमच्या ह्यांचं पण झालेलं आहे. गोदामांमधून जे धान्य जातं ते पण आम्हाला ऑनलाईन करावं लागतं. मशीन्स असतात, पॉज मशीन,
पॉज मशीनवरती धान्य येतं, मग थंब दिला जातो आणि मग तेवढंच धान्य पॉज मशीनवरती जेवढं धान्य आहे तेवढंच वाटप केलं जातं. तर महत्त्वाची गोष्ट आहे डिजिटायझेशन, आधार एनेबल्ड PDS. आता तर 100% आधार एनरोलमेंट झालेली आहे. eKYC इथं पण होते आणि त्याच्यानुसार धान्य दिलं जातं. पूर्वी केरोसिन होतं, 2018 पासून केरोसिन बंद झालेलं आहे. आणि ही महत्त्वाची पुरवठा विभागाची कामं आहेत. कार्ड लिपिक एक पद असतं, तो रेशन कार्डच्या सगळ्या तक्रारी हँडल करतं. आपले सरकार पोर्टल आहे, त्याच्यावरती ऑनलाईन तक्रारी येतात. राईट टू सर्व्हिस अंतर्गत जे आपले सरकार पोर्टल कार्यरत असतं, तर RTS पोर्टलवरती देखील तक्रारी येतात. महाफूडवरती ऑनलाईन तक्रारी होतात, त्या तक्रारींचं निराकरण केलं जातं विहित मुदतीमध्ये. किंवा महत्त्वाचं अजून एक की ग्राहक संरक्षण परिषद, मी मगाशी सांगितलं होतं की ग्राहक संरक्षण हा विषय देखील पुरवठा विभागाचा आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद आहे, त्याची नेमणूक केली जाते आणि ग्राहकांच्या विविध अडचणी तिथं देखील डील केल्या जातात. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे इतर विभागाचे म्हणजेच ग्राहक संरक्षण, ग्राहक चळवळीमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते. डॉक्टर असतात, शेतकरी असतात, जी आपली APMC नाही, कृषी उत्पन्न बाजार समिती जी असते त्याचे काही सदस्य असतात. त्यामुळं त्यांची नेमणूक असते. ते ग्राहक सेंट्रिक या गोष्टी असतात. त्याचबरोबर जिल्हा दक्षता समिती असते अन्नधान्याची, तर जिल्हा दक्षता समितीमध्ये पालकमंत्री अध्यक्ष असतात, माननीय पालकमंत्री अध्यक्ष असतात, माननीय जिल्हाधिकारी हे त्याचे उपाध्यक्ष असतात, DSO हा त्याचा सदस्य सचिव असतो आणि त्याच्यामध्ये विविध SC ST कम्युनिटी, महिला, दुकानांचा एक प्रतिनिधी असतो. जिल्हा ग्राहक दक्षता समिती असते. त्याच लेवलवरती नगरपालिका स्तरावरती देखील दक्षता समिती असते, ग्राहक दक्षता समिती असते. तालुक्याला तहसीलदार, तालुका दक्षता समितीचे ते अध्यक्ष असतात. दर महिन्याला त्यांची मीटिंग होणं बंधनकारक असतं. तसेच ग्रामपातळीवरती देखील ग्रामदक्षता समिती असते. सरपंच त्याचे अध्यक्ष असतात आणि ग्रामसेवक असतात त्याच्यामध्ये, आणि दुकानदार देखील त्याचा सदस्य सचिव असतो. त्यामुळं ग्रामपंचायतीचं देखील नियंत्रण असतं. तर अशा प्रकारे पुरवठा विभाग हे PDS प्रणालीशी मेन काम, PDS प्रणाली, अनुषंगिक इतर कामं, उज्ज्वला योजना, गॅस पेट्रोल पंप तपासण्या, हे कामं याच्यामध्ये येतात. इसेन्शियल कमोडिटीज रिलेटेड टू धान्यच असतं. तर ही सगळी कामं केली जातात. त्यामुळे पुरवठा विभागाचे एक ब्रीफमध्ये मी जवळपास 28 मिनिटांचं हे लेक्चर झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पुरवठा विभागाची पूर्णच माहिती मिळून जाईल. थँक्यू.